आदरणीय सन्माननीय कोपरली गावचे युवा उपसरपंच योगेश विकास पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही सुद्धा कुठे असतील तर प्लीज आपल्या या मंचकावरती स्थान बनवायचं आहे। तसेच सचिन ठाकूर साहेब तुम्ही सुद्धा या। हॅलो, चला वळूया आता आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। जय हनुमान कोपरोली वर्सेस सी स्वामी समर्थ जय हनुमान खारकोपर हॅलो आणि श्री स्वामी समर्थ कोपरोली यांच्या पंचांचा निर्णय आमच्याकडे येतोय। सामना चालू होण्याचा इशारा आणि राईट ओरती मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाज चरण म्हात्रे पाहूया। एक नावाजलेलं वादल आपल्याला खोपरोली गावाच्या माध्यमातून उरण पूर्व विभागामध्ये हे अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट करून काढलेला आहे। अशा तऱ्हेने एक धावेने आपल्या संघाचा श्रीघर्षणा करताना दिसतोय। स्ट्राईक फलंदाज आहे हर्षल ठाकूर आणि नॉन स्ट्राईक साठी उभा राहिलेला तो ऋतिक घरत। पाहूया ही जोड गोडझोली मैदानामध्ये आपल्याला हजर होताना दिसतोय, आपल्याला खेळताना दिसतोय। तत्पूर्वी गोलंदाज मात्र चरण आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पॅव्हलियन एंड कडनं मारा करतोय चरण। लेग स्टंपवर टाकलेला चेंडू कट केलाय फाईन लिगच्या दिशेने आणि हा पहिला चौकार बॅट मधून येतोय। फलंदाज तिचा मान आपण राखायचा आहे। पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय मिथून। पाहूया मिथून आपल्या या 6 चेंडूंच्या फेकीमध्ये काय करामत करतोय किंवा खारकोपर संघाचे फलंदाज मला वाटतं पहिल्या षटकामध्ये थोडस कुठेतरी हवी होताना दिसत आहे। गोलंदाज चरण याच्या गोलंदाजीवर नावाजलेलं वादल गोलंदाजीच्या एक्सप्रेस म्हणावं लागेल जे मिथून आपल्याला इथे पाहायला मिळतं। वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येताना दिसतोय तो मिथून। कोपरोली संघाकडनं एक धडाकेबाज फलंदाज सुद्धा आणि गोलंदाज सुद्धा हा नावारूपाला आलेला हा उरण पूर्व विभागातला एक क्रिकेट खेळाडू। सुरेख चेंडू परंतु पंचांनी त्याला स्वैर घोषित केलाय। लेग स्टंपवर टाकलेला चेंडू थोडा अवांतर चेंडू म्हणावा लागेल। पहिल्या अवांतर धावसंख्येची भर पडताना दिसते संघाच्या खात्यामध्ये। संघ पोचते बिनबाद 14च्या घरामध्ये। सुरेख धावसंख्या उभारताना दिसतोय। आता अजूनही आपल्या पहिल्या षटकातला चेंडू फेकताना मिथून स्ट्रेट डाईव्ह पद्धतीने चेंडू खेळून काढलाय। दोन्ही फलंदाज मात्र एक धाव पूर्ण करतायत। तत्पूर्वी शतरक्षकांना हा चेंडू फील्ड होताना आपल्याला दिसतोय। एक धावेवर समाधान मानावं लागतंय। एक या धावसंख्येच्या रूपाने धावसंख्येमध्ये भर पडतोय। बिनबाद 15 धाव फरकावर धावसंख्या। मिथून याच्यासाठी सुवर्ण संधी असेल की आपण विकेटची हॅट्रिक घेतलीत तर सचिन ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि हा उंचावर मारलाय फटका झेलच्या खाली शतरक्षक धावतोय आणि हा सूरज झेल घेताना दिसतोय। आपल्याला पहिला गडी बाद होताना दिसतोय 15 या धावसंख्येवर खार सपोली संघाचा डीजे। आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जंगत पाठी बघ पहिलाच मुतकडा बाजूला। एक मिनिट, तसेच विलास शिवकर कुठे असेल लवकर या। आयोजक कमिटी तुमची वाट बघतोय। विलास शिवकर तसेच मी बोलतोय स्वागताकडे आपले गावचे एक सामाजिक कार्यकर्ते सचिनजी ठाकूर साहेब यांचा नक्की शुभ आगमन झालाय मंचकावरती। मी विनंती करते आयोजकांना की तुमच्या पवित्र शुभ असते आईला मान्यवरांचं मात्र नक्की सर स्वागत करायचं आहे। तसेच मी विनंती करेन निश याला की तुमच्या पवित्र शुभ असते सचिन ठाकूर साहेबांचं मात्र नक्की शुभ आगमन करायचं आहे। निश भोईर यांच्या पवित्र शुभ असते सचिन ठाकूर साहेबांचा मात्र नक्कीच इथं मान सन्मान होतोय। माईची उबदार शाल तसंच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण आपल्या मनात नेहमी चिरंतन राहावं म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन नक्कीच सर स्वागत केलं जातोय। ओव्हर टू विजय सर।
पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज धनेश भोईर हा तिसऱ्या चेंडूचे खेळ खेळताना मिथून याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप टाकलेला चेंडू पंचांनी त्याला हेरलंय आणि पंचांच्या हवेत हात झलकाना दिसत आहे. पुन्हा एकदा वाईट या धावसंख्येची भर संघामध्ये. आतापर्यंत 2 वाईट चेंडू मिथूनच्या या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडताना दिसतोय. संघ 35-16च्या घरात. एक 5-16 पुन्हा एकदा मस्तपैकी फट्टा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख धावसंख्येचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळते 2 विकेटमध्ये आणि जोरदार अपील करताना दिसतोय. पण आत्मविश्वास कमी असलाय तर आपल्याला इथे पाहायला दिसतोय आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाज मात्र 2 धावा पूर्ण करताना दिसतंय आपल्याला आणि या 2 धावेने संघ मात्र पोहोचतोय 18च्या घरात. 1 बाद 18 धावसंख्या. मिथून याचं थोडंसं एक सुरेख पद्धतीचं गोलंदाज आपल्याला इथं पाहायला मिळतंय परंतु त्यांनी 2 चेंडू मात्र वाईट फेकलेले आहेत. हर्षल ठाकूर याच्यासाठी सुवर्ण संधी. पाहूया संधीचं सोनं करतोय तो. मला वाटतं हर्षल ठाकूर याच्यासाठी सुवर्ण संधी 3 षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 3 षटकार. मात्र हर्षल ठाकूरसाठी लागलेला आहे आणि त्याचा फायदा मात्र घेत आहेत ते धनेश भोईर. आपल्या बॅटमधून हा सरळ षटकार फेकलेला आहे. षटकारानंतर संघाची मात्र धावसंख्या पोहोचतोय 24 घरात. हो स्ट्रेट डाईव्ह पद्धतीने खेळण्याचा पण बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलेला नाहीये. हा निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळतं मिथून याच्या माध्यमातून आणि संघाचा हा दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू खेळताना दिसेल धनेश भोईर. आपल्या आणि धोर धनेश भोईर याची पारी संपुष्टात येताना आपल्याला दिसतोय. धावांची खेळी करताना परत दिसतोय. नवीन फलंदाज शेखर पाटील आपल्याला मैदानात हजर होताना दिसतोय खारकोपर संघाच्या बाजूनं. खारकोपर संघाचा हा दुसरा गडी आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय. अतिशय चांगली सुरुवात झाली होती आणि 2 षटक संपले आहेत संघाचे पहिल्या इनिंग मधलं. हॅलो या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची मात्र फलकावर धावसंख्या लागते ती 2 बाद 24. पहिला षटक फेकले चरण म्हात्रे यांनी त्याच्यामध्ये 3 चौकाराच्या सहाय्याने तब्बल 13 धावा दिल्यात. कोणताही विकेट नाही आहे आणि दुसरा मिथून याने त्याच्यामध्ये 2 वाईट चेंडू आणि 2 विकेट्स मिळवून मला वाटतं 11 धावा दिल्यात. अशा 13 आणि 11 टोटल 24 धावा फलकावर. पुन्हा एकदा संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय चरण म्हात्रे ज्याने आपल्या पहिल्या षटकामध्ये कोणताही विकेट न मिळवता तब्बल 13 धावसंख्या दिली होती. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळते आणि तत्पूर्वी आपलं तेवढंच वाखाणण्याजोगं रनिंग बिटवीन आपल्याला दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळेल. निखिल गावण ग्रामपंचायत सदस्य कोपरोली यांच्या माध्यमातून पिरकोण निखिल गावण यांच्या माध्यमातून चरण याच्यासाठी लगातार 2 विकेट जर आपण मिळवलेत तर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या इथे जमा आहेत. पाहूया चरण मात्र याला सुवर्ण संधी. हो सुरेख चेंडू अतिशय म्हणजे टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत होताना दिसते. चरण मात्र थोडासा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मागडा होता परंतु आता मात्र हे 2 चेंडू ज्याने फेकले म्हणजे दोन्ही फलंदाजांना रोखून धरलेले आहे या षटकामध्ये. लगातार 2 चेंडू म्हणजे 1 चेंडूवर पहिल्या चेंडूवर 1 धाव दुसरा चेंडू निर्धाव. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 1 आणि 1 धाव देताना आपल्याला पाहायला मिळतो चरण परंतु तत्पूर्वी त्याला सुवर्ण संधी असेल. लगातार 2 विकेट्स 500 रुपये आणि पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने सुरेख पद्धतीचा चेंडू 3 बॉल
प्रत्येक विकेट मागं 1000 रुपये. पुन्हा एकदा हा काय होते बघायचं. तत्पूर्वी दोन फलंदाज दोन्ही धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेनंतर संघाच्या मात्र खात्यामध्ये भर पडताना दिसतोय. संघ पोहोचतोय 31च्या घरामध्ये. 2 बाद 31 अशी खारफोली संघाची. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. जवळजवळ 10च्या सरासरीने चाललेला हा संघ. पाहूया उर्वरित अजूनही तिसऱ्या षटकातले 2 चेंडू खेळायचे बाकी आहेत. समोर आहे तो हर्षल ठाकूर आणि पाहूया उंचावरून भिरकावलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. धन्यवाद. आणि हा चेंडू आपल्याला स्वर होताना दिसते. या सामन्यातला तिसरा चेंडू वाईट होताना दिसतोय आणि आतापर्यंत धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 38च्या घरामध्ये. 38 लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चरण. कुठेतरी एक षटकार खाताना आपल्या गोलंदाजीवरचं नियंत्रण हरवून बसलाय आणि लगातार त्यांनी 2 चेंडू हाय स्क्वेअर फेकलेले आहेत. वाईड बॉलच्या स्वरूपात फेकलेले आहेत. मात्र तेथे पंचांना थोडासा चान्स मिळतो हात वर करायचा आणि या अशा तऱ्हेने या 2 वाईटच्या स्वरूपात संघ पोहोचतोय तब्बल 39च्या घरामध्ये. तिसरं षटकातला अजूनही चेंडू खेळायचा बाकी आहे. सामना करतोय शेखर पाटील आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. बॅटच्या पट्ट्यात आलेला चेंडू, थोडा उंची कमी दिलेला चेंडू हा सरळ विसावतोय तो विकेट किपर याच्या ग्लोव्स मध्ये आणि हा तिसऱ्या षटकाची सांगता होताना दिसतंय. तिसरं षटक कुठंतरी 15 धावा म्हणजे थोडंसं महागड षटक म्हणावं लागेल. चरण मात्र याचं पहिल्या षटकामध्ये 13. दादा एक मिनिट. तर आताच या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच देणगी लाभली. आपले गावचे लाडके एक सामाजिक कार्यकर्ते सचिन ठाकूर साहेब यांच्याकडून तब्बल 501 रुपयाची भरघोस देणगी या स्पर्धेसाठी लागली. नक्कीच आयोजन कमी ऋणी असेल. तर याच्या पुढचा हा सामना चंद्रकांत स्पोर्ट वशिनी विपक्ष देवा ग्रुप आवरे. पहिला पुकार असेल. दोन्ही संघाचे संघ कुठे असतील प्लीज टॉसविंगसाठी या. चंद्रकांत स्पोर्ट वशिनी विपक्ष देवा ग्रुप आवरे दोन्ही संघाचे संघनायक या टॉसविंगसाठी. ओव्हर टू विजय सर. कृपया जे आता आमचं निवेदन आपल्या समोर आलेलं आहे, माझी विनंती असेल दोन्ही संघांना की आपला पहिली इनिंग संपायच्या अगोदर आपण इथे आमच्याशी संपर्क करायचा आहे आणि दुसरी इनिंग चालू व्हायच्या अगोदर आपल्या टॉसविनचा कार्यक्रम पार पडला पाहिजे. तसेच ओमकारजी म्हात्रे साहेब तुम्ही सुद्धा कुठे असतील तर प्लीज आपल्या या व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे. ओमकारजी म्हात्रे साहेब कुठे असतील तर प्लीज या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा नक्की सर स्वागत केलं जाईल. ओव्हर टू विजय सर. पुन्हा एकदा हर्षल याच्यासाठी सुवर्ण संधी की षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक क्रिश यांच्याकडनं आमच्याकडे जमा आहे. आणि पुन्हा एकदा वैयक्तिक पहिला आणि संघाचं 4थं षटक हितेश म्हात्रे. पाहूया. हो सुंदर चेंडू, परंतु तेवढंच गचाल क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांना मिळतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू बाहेर जाताना दिसतोय. डीजे संघ, कारण आता हा ते 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातला पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय आणि हा सर्व उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच हेरलंय हितेशाने, कारण त्याचा पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळून काढला त्या पद्धतीने चेंडू न टाकता त्यांनी थोडासा उंची चेंडू दिलाय. बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय हितेशाला. आणि अशा तऱ्हेने हा पहिला निर्धाव चेंडू हितेशाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी संघाची मात्र धावसंख्या फळकावर लागलेली आहे ती 43. सुरेख चेंडू, वाखाणण्य जोगी गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला या हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कुठेतरी त्याच्या म्हणजे चुकीमुळे हा लेग स्टंपवर पडला होता आणि तेथे तेवढंच खराब क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं नसतं तर पुरेपूर त्याच्या 3 धावा वाचवल्या असत्या, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि त्याचा फायदा मात्र आता मात्र थोडंसं दडपण कुठेतरी आपल्याला या गोलंदाजावर पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू त्यांनी डॉट केलेले आहेत. अशा तऱ्हेने पाहूया निर्धाव चेंडू
आणि हा स्टेट डाईव्ह पद्धतीने खेळून काढला सरळ प्रितेश याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा तिसरा झटका खारगाव पोलीस संघाला डीजे. संदीप भोईर साहेब तसेच जुन्या रवी पाटील साहेब तसेच रोशन पाटील साहेब कुठे असते तर प्लीज तुम्ही सुद्धा या मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सुद्धा नक्कीच सहर्ष स्वागत केलं जाईल. हो टू विजय सर. निश्चितच कुठेतरी हा हितेश आपल्याला या गोलंदाजीवर हवी होताना दिसतोय. पहिला चेंडूचा खरपूस समाचार बरोबर घेतला होता, 4 धावा मात्र संघाला मिळाला, पण तो पुढचे 3 चेंडू मात्र त्यांनी निर्धाव फेकून त्याच्यामध्ये 1 विकेट सुद्धा मिळवलाय. अशा तऱ्हेने एक गोलंदाजीचं चांगलं पृथक्करण आपल्याला या खेळवण्याच्या ग्राउंडवर पाहायला मिळतंय. आणि मी मगाशीच म्हणालो होतो नाईटच्या बाबतीत जर कोणाचा हात धरता येत नसेल तर तो संघ आहे कोपरोली, जय हनुमान कोपरोली संघ. कारण या उरणपूर्व विभागामध्ये असो किंवा आपल्या या कर्नाळा विभागामध्ये असो वाईट चेंडू. आताच मी मगाशी थोडस गोलंदाजीचा वाहवा केली होती, परंतु मला वाटतं कुठेतरी थोडंसं नियंत्रण हरवून बसलेला आहे श्री सामर्थ कोपरोली संघाचा हा गोलंदाज हितेश. तेवढंच चांगला म्हणजे फलंदाजी मध्ये त्याचा गोलवाला आहे. पुन्हा एकदा आणि हा जोरदार अपील पंचांनी ते अपील फेटाळलंय आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू डॉट आपल्याला या माध्यमातून पाहायला मिळतंय. 5 चेंडू मध्ये 5 धावा दिल्यात, 1 चौकार, त्याच्यामध्ये 1 वाईड बॉल, 1 विकेट आणि 4. आणि हा मात्र खरपूस समाचार घेतलाय. मी पाहिलं तुझ्या निश्चितच संघाचा अर्धशतक फलकावर लागलेले टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या षटकारानंतर संघाचा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा अर्धशतक. 1 मिनिट दादा, तर नक्कीच कोणाचे चेंडू लागला असेल तर फर्स्ट एड बॉक्स आहे या आणि नक्कीच करून घ्या. कोण असेल तर या लवकर लवकर, इथं सुविधा आहे त्याचा लाभ घ्या. तर वळूया आपण सामन्याकडे. हा शेवटचा षटक आपल्याला या पहिल्या इनिंग मधला पाहायला मिळतोय. 5वं षटक. गोलंदाज अंकुर पाटील काय करामत करतोय बघायचं आहे. अंकुर पाटील, मला वाटतं हा षटकार आला तो आयुष गोंधळी यांच्या माध्यमातून. अतिशय वाखाणण्याजोगी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण आतापर्यंत 24 चेंडूंचा सामना करताना तब्बल 50 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. अजूनही 6 चेंडू खेळायचे बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा होते बघायचं आहे. तत्पूर्वी अंकुर पाहूया, अंकुर पाटील आपल्या गोलंदाजीमध्ये किती धावा रोखतोय किंवा किती विकेट आपल्यासाठी मिळवतोय ते बघायचं आहे. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. 10-12 पावलांचा रण पंचांच्या डाव्या बाजूने हा रायडा मोर्द मारा करतोय आणि हा सरळ चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या गोलंदाजी ग्लोव्ज मध्ये. अजूनही शेखर पाटील मैदानात हजर आहे. अजून 1 चौकार 1 षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. हा दुसरा लगातार डॉट चेंडू म्हणावं लागेल अंकुर पाटील याच्या माध्यमातून. आता मात्र पहिल्या इनिंग मधला शेवटचे 4 चेंडू खेळायचे बाकी आहेत. या 2 चेंडूवर 2 विकेट घेतले तर अंकुरसाठी विदता पाटीलांचे पण तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 1000 रुपयाचा मानकरी. ओव्हर टू विजय सर. निश्चितच पाहूया, गोलंदाजी त्या पद्धतीची आहे म्हणूनच त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. आणि हा पाहूया
टाळ्यांच्या गजरात स्वागत होताना दिसते गोलंदाज अंकुर याचं, कारण लगातार 3 चेंडू आतापर्यंत म्हणजे हा स्लॉग ओव्हरचा हा षटक म्हणावं लागेल, हाणामारीचं षटक म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये पहिले 3 चेंडू आहे लगातार डॉट आहेत. आता मात्र 3 चेंडूंची खेळी बाकी आहे. पहिल्या इनिंगमध्ये खार सापोली संघ, जय हनुमान खार सापोली संघ, खार कोपर संघ किती धावा जमत होते बघायचं आहे. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. प्रेक्षक मायबाला माझी विनंती असेल का खरोखर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. आतापर्यंत न पाहिलेली गोलंदाजी आपण इथे पाहतोय अंकुर पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उर्वरित आपल्या कोठ्यातला 2 चेंडू फेकण्यासाठी अंकुर पाटील. वा, आता मात्र कुठेतरी निराशा पाहायला मिळते. खारसापोली संघाच्या कोठ्यामध्ये थोडस निराशाजनक वातावरण, कारण पहिले 4 षटकामध्ये 50 धावा लागू. ह्यो चिकट्या बॉलर आहे, 1 रुपयाचा चॉकलेट पण ना खायला दे. हॅलो, नक्की सुवर्ण संधी पुन्हा एकदा असेल. या चेंडूवर जर डॉट चेंडू फेकला तर तब्बल 1000 रुपयाचा विद्याता पाटील यांच्याकडून पारितोषिक आलाय. या चेंडूवर डॉट फेकला तर, आणि पाहूया हा सुद्धा डॉट होऊ शकतो जर जर घेतला तर. निश्चितच मेडल विकेट. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे गोलंदाज अंकुर पाटील याचं, की ज्याने शेवटचा षटक, इनिंग मधला शेवटचा षटक, मेडल विकेट. सुरेख गोलंदाजी. विपक्ष देवा ग्रुप आवरे दुसरा पुकार असेल. वारंवार विनंती करतो या टॉसविन साठी अंतिम ठाकूर दिसतोय चंद्रकांत स्पोर्ट वस्ती संघाचा संघनायक. तसेच मी विनंती करतो देवा ग्रुप आवरे संघाचा नक्कीच आलाय मंचकावरती. मी विनंती करतो आयोजकांना की तुमच्या पवित्र शुभ असते टॉसविन करून घ्यायचं आहे. ही स्पर्धेची दुसरी विकेट मेडल हॅट्रिक मात्र नक्कीच असेल, कारण कालच्या दिवशी जर विचार केला तर गोवटे संघाकडून एका खेळाडूने मात्र नक्कीच ती पटकावली होती. त्यानंतर मात्र पावला टाकताना हा कोपरी गावचा एक उभरता सितारा मात्र नक्कीच इथं दिसतोय. वशिनी संघाने दिसतोय. तसेच देवा ग्रुप आवरे या लवकर तिसरा पुकार असेल. हॅलो, माझे मित्र नवनाथजी मात्र याला विनंती असेल की आपण यायचं इथं. समीर कोळी, डीजे श्याम बॉईज आणि वागेश्वर वारीचे आयोजित ही पहिली नाईट स्पर्धा. त्याचे मुख्य आयोजक डीजे श्याम समीर कोळी यांच्या पवित्र शुभ हस्ते मात्र इथं टॉस होतोय. अंतिम ठाकूर तसेच देवा ग्रुपचा कॅप्टन इथे दिसतोय समीर कोळी यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉसविन होतोय. टॉसविन जिंकलाय टीम देवा ग्रुप आवरे. निर्णय आपला लवकर कळवायचा आहे आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही टीम साठी. धन्यवाद. टॉस त्या ठिकाणी केला जातोय. देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या बरोबरीने संघ असेल चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी, म्हणजे एका विभागातील हे दोन्ही संघ आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला पण इन्व्हाइट करूया. टॉस त्या ठिकाणी संपन्न होतोय आणि झालाय देखील, तर दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊया. देवा ग्रुप आवरे संघाने टॉस जिंकलाय. जो का आपला निर्णय असेल या सामन्यानंतर लगेच आपण मैदानामध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी करा. आपल्याला शुभेच्छा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती उपस्थित सर्व सन्मान्य पाहुण्यांचं, डीजे सॅम बॉईज व वागेश्वर वॉरियर्स आयोजित आई गावदेवी चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आणि आपण मॅचकडे जाऊया. खरं अंतिम षटक जे टाकलं गोलंदाजाने अंकुर पाटील, त्याचं कौतुक व्हायला हवं, कारण गोलंदाजीची खरं तर जी धार कोपरली संघाची होती ती कुठेतरी कमी झाली होती, परंतु अंकुरने ज्या पद्धतीने षटक हाताळलं त्याचं विशेष कौतुक व्हायला हवं. खूप चांगली स्पर्धा आणि खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर चंद्रकांत स्पोर्ट्सचे पॅकर देवानंदजी म्हात्रे, रॉयल माणूस, दिलदार माणूस, खरं तर त्यांचे या ठिकाणी आगमन. असं म्हणतात संपत्ती भरपूर जणांकडे असते, परंतु दान करायची क्षमता काही ठराविक लोकांकडे असते. त्यामधील हे व्यक्तिमत्व आहे देवानंद दादा. त्यांचा पण इथे आगमन करूया. त्यांना विनंती असेल आपण या बॅचमध्ये आपलंही स्वागत. आणि इथे अभय साठी पारितोषिक आलंय प्रशांत नवाय
यांच्या माध्यमातून जेव्हा अभय मैदानामध्ये उतरेल तेव्हा प्रत्येक लगातार 3 षटकाराला 1000चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलंय. प्रशांत नवाले आमचे विंधने गावचे मित्र आहेत आणि त्यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. 51चं टार्गेट 51. आमचे समालोचक युवा समालोचक अमित यांना तुम्ही कालच्या रात्रीमध्ये ऐकलं. अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आज या व्यासपीठावरती खरं तर समालोचकांचा ताफा तुम्हाला पाहायला मिळतोय आणि खूप चांगली स्पर्धा इथे आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी गोलंदाज तयार होतोय. ऋतिक घरत, जय हनुमान खारकोपर टीमचा हा गोलंदाज आणि सलामीवीर 2 खेळाडू प्रितेश पाटील आणि त्यांच्या बरोबरीने साहिल पाटील. नवोदित असा हा खेळाडू, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा साहिल पाटील स्ट्रायकिंग एंडला. एका बाजूने संघाचा कॅप्टन, संघाचा सरसेनापती, अनुभवी खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पण प्रितेशला पाहत आहे. 51चं टार्गेट प्रत्येक षटकामागे 10.20 हा रिक्वायर्ड रन रेट असेल या मॅचच्या दरम्यान बॅटिंग करणाऱ्या खरं तर स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरोली संघासमोर. 51चं टार्गेट आणि मैदानामध्ये आपण पाहत आहे बॉलर तयार होतोय आमचे धोनी संतोषी चौधरी. आपण पाहताय खरं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पदस्पर्शाने पुण्यमान झालेली भूमी RPLचे आयोजक आज त्यांच्या माध्यमातून हे 3 पंच तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. आमचे प्रवीण पवार सर, त्यानंतर नंदू पाटील आणि आमचे विशू कोळी यांना मात्र इथे खरं तर निमंत्रित केलंय. संतोषी चौधरी यांच्याकडून देखील स्पर्धेला शुभेच्छा आल्या, त्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया. जाऊया सामन्याकडे. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, लेफ्टी बॅटर, त्याचा हा वेगवान स्ट्रोक, सेफ शॉट, स्ट्रेट हिट. पॉवर प्ले मध्ये मात्र पहिल्या बॉल होती पॉवर दाखवताना हा खेळाडू चौकार मिळाला. बाप्पा गजानना थँक्यू. प्रथम पूजाबा श्री गजानन गणपती, धन्य धन्य ती आपुली भारतीय संस्कृती. 4 वेद 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, त्यांच्या चरणाशी मतमस्तक झालो. आणि इथे बघा बॅकवर्ड क्षेत्राकडे अप्रतिम फिल्डिंग, शॉर्ट थर्ड मानला. जब खरं तर शेखर पाटील या संघाचा प्रमुख खेळाडू, त्याने संघासाठी किमान 3 धावा वाचवल्या. कारण या मैदानाची आउटफील्ड टणक आहे आणि खरं तर विकेट किपरच्या मागे जे 2 क्षेत्ररक्षक असतात, शॉर्ट थर्डमॅन आणि त्यांच्या बरोबरने शॉर्ट फाईन लेग, यांना प्रचंड सतर्क राहावं लागतं. अशा वेळेस याच्या एज लागून आपण पहिला बॉलचा स्पीड हा द्विगुणित होतो आणि तिथे मात्र बॉलला थांबवणं सोपं नसतं. आणि या परिस्थितीमध्ये आपण पहिला सिंगल हँडेड बॉलला थांबवलं आणि आपल्या संघासाठी किमान 3 धावा त्याने वाचवल्या. सामना आपण जर पाहिला हर्षल ठाकूर संघाचा खरं तर नेतृत्व करताना विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहताय. प्रितेश स्ट्रायकिंग एंडला आलाय. 5 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 गडी बाद 5 माफी असावी. खरं तर 2 चेंडूचा केस आपला आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि इथे धीम्या गतीचा बॉल लेट कट करायचा होता, लेट कट त्या ठिकाणी प्रितेशला करायचा होता, पण तो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. व्हेरिएशन या ठिकाणी ऋतिक घरत या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालं. उल्वा नोड विभागातील हा संघ आणि एका बाजूने पूर्व विभागातील संघ. आपण पाहता फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला मिड विकेट क्षेत्राकडे भरपूर वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. चेंडू उचलणार आणि फेकणार दरम्यान एक सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता. सकाळी आपण खरं तर आपण पहिला मॉर्निंग वॉकला जसं गार्डनमध्ये धावतो तशा पद्धतीने ही सिंगल रन त्यांनी घेतली, कारण प्रचंड वेळ त्यांच्याकडे होता. आणि इथे आपण पहिली सिंगल रन आली. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ, तब्बल 6 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन अप्रतिम स्टार्टरची राहिली कोपरोली संघाची. डाव्या हाताच्या फलंदाजाला पाचारण केलं ॲज अ ओपनर. त्यांच्या बरोबरने प्रितेशला आपण पाहत आहे. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, प्रॉपर टायमिंग, फुटवर्कचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सफर. इथे आलाय कोपरोली संघाला हा षटकार.
प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सुशीलजी ठाकूर यांचं इथे आगमन. गतवर्षी आपण त्यांच्या माध्यमातून नाईट स्पर्धा पाहिली, यंदाही त्यांच्या माध्यमातून तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. त्यांचं आपण करूया स्वागत. फेब्रुवारी महिन्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. हाफ ट्रॅक लेफ्टी फलंदाज हे प्रचंड घातक असं बघा. शॉर्ट टीम मीटिंग टाइम आला प्रत्येक संघाना आणि जे प्रेक्षक बाउंड्रीच्या अगदी लगत बसले त्यांना विनंती असेल थोडं आपण अंतर ठेवा. सर्व मागे बसा, आपण वाईड लाईनच्या थोडे मागे बसा. आयोजक तुम्ही तिथे फेरफटका मारा आणि प्रेक्षकांना थोडेसे मागे घ्या, कारण फिल्डिंग करताना कधी कधी एखादा अपघात घडेल. फिल्डर आपल्या खरं त्या ठिकाणी फ्लोमध्ये राहील आणि तुमच्या अंगावरती एखादा खेळाडू पडेल, दुखापत तुम्हाला होईल. त्यामुळे आपण प्लीज थोडे मागे बसा. आणि आपण पाहताय भरपूर चांगला फटका, हुकचा फटका आपण पाहिला त्या ठिकाणी. साहिल पाटीलचा मगाशी म्हटलं का तर नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा, फ्युचर ऑफ कोपरली टेनिस क्रिकेट असं म्हणावं लागेल या खेळाडूला. सलामीवीर आणि त्याने मात्र आता काउंटर अटॅक पहिल्या षटकामध्ये केलं. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये आलाय टीमचा सर्वगुण संपन्न खेळाडू हर्षल ठाकूर, टीम कॅप्टन हर्षल. सेकंड ओव्हरमध्ये आला. धावा फलकामध्ये 18. लेट कट करायचा, लेट कट, पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका खेळायचा. परंतु इथे आपण पाहता अजून एक त्या ठिकाणी निर्धाव चेंडू. असं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर, आणि फिटनेस या गोष्टी देखील फार महत्त्वाच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. प्रितेश साखे आपण अगदी जवळून पाहिलाय, अतिशय आक्रमक असा हा खेळाडू. परंतु या मॅचमध्ये तो संघर्ष करतोय धावांसाठी, कारण 3 चेंडू फेस केले, फक्त एकच रन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. स्विच हिट करायचा होता आणि इथे आपण पाहता बॉल चालला त्या ठिकाणी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. खरंतर सिंगल रन या चेंडूवरती मिळेल. या मॅच मध्ये आता खरंतर आपण पहिला प्रितेशला एकच भूमिका साकारायची, ती म्हणजे साईड रोल, कारण लिडिंग रोल मैदानामध्ये करतोय साहिल पाटील. त्याच्या बरोबरीने जर तुम्ही उभे राहिले तर मात्र धावांचा पाठलाग करणं सोपं होईल कोपरली संघाला. मॅक्सवेलच्या बरोबरीने आपण पहिला खरंतर पाट कमिन्सने 68 मध्ये 12 केल्या, पण त्या 12 ही धावा तेवढ्या महत्वाच्या होत्या जेवढ्या 200 धावा महत्वाच्या होत्या मॅक्सवेलच्या. कारण भागीदारी महत्वाची आहे. तुम्ही जर का साथ दिली तर तुमचा संघ पुढे जाईल. आणि एका बाजूने विकेट हवा आहे खारकोपर संघाला. या क्षणाला आपण पाहता पार्टनरशिप तुम्हाला ब्रेक करावी लागेल. हॅलो, वैभव पाटील आणि मया पाटील, आपण जर कुठे असाल तर आमच्या पॅव्हलिंग कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. वैभव पाटील सर आणि मया पाटील सर. 22 बॉल आणि 32चं समीकरण. चेंडू आणि धावांमधलं अंतर फक्त 10च आहे. म्हणजे एका दुसरा जर का मोठा फटका आला तर रन बॉल इक्वेशन येईल. आणि पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑन क्षेत्राकडे. एका टप्प्याने चेंडूला उचललाय. थ्रो थोडासा आपण जर पाहिला ओव्हर थ्रो झाला होता, पण बॅकअप मिळालं आणि त्यानंतर सिंगल रन त्या ठिकाणी मिळत असताना कोपरली टीमला धावसंख्येत झाली वाढ. एकूण धावा आल्या धाव फलकावरती 20 धावा त्या ठिकाणी धाव फलकावरती. बिनबाद 20 अशी धावसंख्या. अजूनही 31 ची गरज. 21 चेंडूमध्ये 31. आमचे स्कोरर मित्र पराग थळी अप्रतिम गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहताय. यावेळी स्विच हिट केलाय, परंतु हाही फटका बसलाय. सॉफ्ट डिसमिसल, बॅटच्या टो एंडला हा फटका. आणि त्यानंतर आपण पाहिलं गली क्षेत्रामध्ये सोपाल झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय प्रितेश पाटील हा फलंदाज. मालवण पाण्या या केळवणे गावामधून ओमसाई पदयात्रा मंडळ उरण पनवेल पेन विभागाच्या वतीने पवित्र पालखी दिंडीचं आयोजन केलं होतं आणि ती पालखी साईच्या भेटीवरून इथे आली होती. त्या निमित्ताने या केळवणे गावामध्ये महाभंडारा सुद्धा आम्ही पार पडलेला आहे. पण मी निमंत्रण करेल की त्याच नंतर या पिरकोन गावामध्ये अतिशय महाभंडारा, साईंचा भंडारा आपल्याला इथे साईसेवक पिरकोनच्या सौजन्याने इथे पाहायला मिळेल आपल्याला. तर सर्वांनी या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2024 रोजी सर्वांनी साई भंडाऱ्याचा लाभ घ्यायचा आहे.
पाचवा बॉल चरण मैदानामध्ये आलाय आणि बॉल मागे चाललाय बघा. खरं तर खराब फिल्डिंग, त्यामुळे आता इथे कदाचित लेग बाईस म्हणजे नशिबाचा चौकार मिळेल. मैदानाच्या आतमध्ये स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरली टीमला 4 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. धावाला धावफलकावरती 24. खरं तर आपण पाहिलं या विभागामध्ये अजून एक खूप मोठी स्पर्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. चिरनेर युवा चिरनेर आयोजित सुशांत सागर स्मृती चषक 2024 येत्या 16 ते 19 फेब्रुवारीच्या दरम्यान डे क्रिकेट स्पर्धा. स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 आणि मालिका वीरासाठी टू व्हीलर बाईक. चरण माद्रे ही इज ऑन फायर. ज्युसी फुल टॉस बॉल त्याच्यावरती आपण पाहिला आडव्या बॅटने केला प्रहार. मिड विकेटच्या भरून बॉल गेला, सीमा पार आलाय षटकार. शोभून दिसे द्वारका माई, तेथे बसले होते सद्गुरु साई. चिंता क्लेश दूर कराया, धावून येते भक्तांच्या साई पाठी. खरं तर आपण ओम साईराम बोलूया आणि जाऊया मॅच कडे. मी विनंती करतो त्या ठिकाणी आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, अधिकचा वेळ घेऊ नका. आपण सामना त्वरित सुरू करा, कारण वेळ फार कमी आहे. टाइम इज मनी. आयुष्यामध्ये गेलेली वेळ ही कधी परत येत नाहीये. संपत्ती गेली तरी आपण पुन्हा ती कमवू शकतो, पण वेळ कधी कमवू शकत नाहीये किंवा ती येऊ शकत नाहीये. जो माणूस आयुष्यामध्ये वेळेचा सदुपयोग करतो तो मात्र नेहमी यशस्वी झाला. त्यामुळे आता इथे वेळेला महत्त्व दिलं जाईल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती आल्या. आता 18 चेंडूमध्ये 21 समीकरण. एक खेळाडू बाद झालाय. 18 बॉलमध्ये 21 हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आल्या. पुढचा सामना दोन्ही संघांना सूचना राहील. आपण लगेच या सामन्यानंतर मैदानामध्ये दाखल व्हा आणि सामना सुरू करा. आणि प्रेक्षकांना विनंती होईल राहील का तर सामना संपला तर कोणीही मैदानामध्ये येऊ नका. ओमकार पाटील पुढचा गोलंदाज आपण पाहताय. खरं तर गुडघा टेकून या ठिकाणी ऑन ड्राईव्ह करायचा होता फलंदाज साहिलला. चेंडू आणि बॅटचा त्या ठिकाणी संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. रायगड खरं तर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचे सालवड गावचे एक जबरदस्त पॅकर गणेश कदम साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा संघ खरं तर आपण पाहिला जीपी स्पोर्ट्स पुंडे तनिष्का 11 आपण डीके चषकामध्ये खेळताना पाहिला. त्यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आपण जाऊया मॅचकडे पुन्हा एकदा. हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहताय बॉल मागे चाललाय आणि तदनंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू आणि धावांमधलं अंतर फार कमी आहे. 16 चेंडूमध्ये 21 लगातार 2 डॉट बॉल ओमकार कडून पाहायला मिळाले. मागच्या सामन्यामध्ये टाकीगावने जे कमबॅक केलं, स्वप्नील खारपाटीलने 4थ्या षटकामध्ये 3 धावा दिल्या. तिथून त्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कमबॅक होताना टाकीगाव संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु अजूनही सामना ऑन आहे, मॅच ऑन आहे. 16 बॉल 21 समीकरण. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहिलं कमबॅक करायचं खारकोपर टीमला शर्तीचे प्रयत्न या सामन्यामध्ये करावे लागतील. सामन्यामध्ये खरं पूर्ण आगमन करण्यासाठी गोलंदाज ओमकारचं खरं कौतुक करावं लागेल. त्याने लगातार 2 डॉट बॉल टाकले. आता सेकंड स्पेल कोणत्या गोलंदाजाकडे जाईल, कारण आयुष कोंदली सारखा एक चांगला खेळाडू त्यांच्या टीम मध्ये आणि या दरम्यान खरं तर आमचे आदर्श समालोचक प्रवीणदादा ठाकूर यांचे इथे आगमन. वशिडी गावचे आदर्श समालोचक त्यांचे या ठिकाणी आगमन. मिस फिल्डिंग, खराब फिल्डिंग आणि इथे मात्र आणखीन एक चौकार त्या ठिकाणी मिळतोय कोपरली संघाला. खरं तर अप्रतिम समालोचक आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन वशिणी गावचे. त्यांना मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती इथे विराजमान व्हा. मी मगाशी म्हटलं समालोचकांचा ताफा आज आमच्या इथे आपण पाहता व्यासपीठावरती. इथे टॉस करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरली टीमला धावसंख्येत मात्र वाढ, तब्बल 35 धावा. शेवटचे 15 बॉल विजयासाठी 16 रनची गरज. या सामन्यामध्ये पारडं जड झालंय श्री
स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरोली संघाचं, कारण धावसंख्येकडे वाटचाल त्यांची पाहायला मिळाली. मिसक्यूट झाला, फटका फसलाय. साहिल मात्रेचा विकेट मिळेल का? आणि इथे मात्र झेल पकडलाय. विकेट हवा होता खारकोपर संघाला आणि साहिल मात्रे चाललाय मैदानाच्या बाहेर, ज्याने वैयक्तिक आपल्या संघाला चांगलं योगदान दिलं. 8 चेंडूमध्ये 22 केला. एकदा जोरदार आहोत त्या साहिलसाठी. बघा आजही 10चा पोल आहे. ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला आम्ही दुसऱ्या फेरीमध्ये पाय देणार आहोत. लक्ष सुद्धा प्रत्येक संघांना सूचना राहील. 10 संघांचा पोल आहे, त्यामुळे ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्या टीमला दुसऱ्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. आणि या मॅचच्या दरम्यान आपण पाहताय खरं तर हितेश पाटील मैदानामध्ये, हितेश मात्रे 4थ्या क्रमांकावरती आलाय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आहे 35. 14 चेंडूमध्ये 16चं समीकरण. हितेशला आपण मैदानामध्ये पाहताय. मधल्या फळीतला खरं तर आणखीन एक आक्रमक खेळाडू, त्याचा स्टान्स आणि त्याची खरं तर बॅटिंग करायची पोझिशन अतिशय आगळीवेगळी आहे, युनिक आहे आणि तेवढाच तो आक्रमक देखील आहे. आडव्या बॅटने हा फटका सजवला, लॉंगाच्या दिशेमध्ये खेळून काढला, सिंगल घेतली. खरं तर आपण पहिला उसरलेली सरपंच चषक स्पर्धा त्याच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय स्पर्धा राहिली. त्याला त्या स्पर्धेमध्ये मालिकाभराची 2 व्हीलर बाईक मिळाली होती. असं हा खेळाडू हितेश, त्याच्याकडून मात्र सिंगल आली. धावसंख्येत वाढ. कॅल्क्युलेशन 13 बॉल आणि विजयासाठी 15चं समीकरण. चरण मात्रे स्ट्रायकिंग एंडला आला. 13 बॉल 15 धावा. लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला फटका, इनफिल्डला क्लिअर केलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. सीमारेषा जय हनुमान खारकोपर संघाला सूचना राहील, आपण फिल्डिंग लावून घ्या. बारा बॉल आणि 11. खरं तर आता समालोचन आपण डिपार्टमेंटमध्ये थोड्या वेळामध्ये बदल करणार आहोत. आमचे अनुभवी समालोचक नवनाथजी म्हात्रे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे परागजी गावण, त्याचबरोबर आपण प्रवीणजी ठाकूर सर यांचा आवाज तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. फार काय शांत राहायला मी काय संत नाही, खरं तर त्यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे. अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्यांचा ऐकत आलो आणि शिक्षित व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि भरपूर एनर्जेटिक समालोचक, अभ्यासू समालोचक म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं. त्यांचं आपण करूया स्वागत. आणि 12 मध्ये 11चं कॅल्क्युलेशन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय हर्षल ठाकूर. अभी नाही तो कभी नाही. या षटकामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला कमबॅक करावं लागेल, जसं स्वप्नील खार पाटीलने केलं होतं मागच्या सामन्यामध्ये. तसं जर का कमबॅक इथं झालं तर मात्र हा सामना बनेल, शेवटपर्यंत जाईल यात शंका नाहीये. समोर खेळाडू आहेत हितेश मात्रे आणि त्यांच्या बरोबरीने चरण मात्रे. भरपूर वर्ष आपण पाहिला या संघाला, या कोपरोली गावाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरीव योगदान ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलाय असे खेळाडू. यॉर्क केला, बॉलला फ्लाईट दिली, धीम्या गतीचा चेंडू होता आणि इथे आपण पाहता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आणि या क्षणा मात्र हा डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल म्हणजे संघाला कॉन्फिडन्स वाढवून देणारा चेंडू राहील. आपण पाहताय खरं तर एक निर्धाव चेंडू या सामन्यामध्ये जय हनुमान खारकोपर संघाला कमबॅक करून देईल. शेवटपर्यंत संघर्ष करत राहा, तुमच्या पदरी नक्की यश मिळेल. इथे फुल टॉस मिस केलाय. खरं या बॉलवरती एखादा मोठा फटका यायला हवा होता, परंतु इथे आपण पाहिलं नियतीला हे मान्य नव्हतं आणि निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल. 10 चेंडूमध्ये 11चं समीकरण. पालेच्या नाईट स्पर्धेमध्ये प्रवीण ठाकूर सर अहो या इकडं. मुरबी संघाच्या अगेन्स्ट बोनकोडे संघाला 12 मध्ये करायच्या होत्या 6, त्या धावा करून दिल्या नव्हत्या. 2 रनने पराभूत झाले होते. खरं तर आपण पाहिलं बामणडोंगरी संघाने करून दिल्या नव्हत्या. आता या मॅच मध्ये सलग 3 डॉट बॉल आले. प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे असं म्हणतात. आणि इथे मात्र जर प्रयत्न केले तर या धावा देखील वाचवता येतील. आणि सलग 3 डॉट बॉल आले. प्रेशर आता वाढलंय मैदानाच्या आतमध्ये हितेश मात्रेवरती.
मागच्या खरं तर सत्रामध्ये आपण पाहिला अंकुरने मेडन षटक टाकलं होतं. याही वेळेला आपण पाहताय अजून एक निर्धाव चेंडू. गुड कमबॅक. मी मगाशी म्हटलं खरं तर हा सामना बनेल जर चांगलं षटक या ठिकाणी टाकलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता हर्षलने कदाचित लास्ट ओव्हर आयुषवरती येईल जबाबदारी, आयुष गोंधळी या खेळाडूवरती. कारण या खारकोपर गावाचा एक वारसा राहिलाय. संमिश्र पद्धतीची गोलंदाजी करणारे गोलंदाज सध्या आपण हर्षलला पाहताय, प्रतीक विशाल असेल हे खेळाडू त्यांची गोलंदाजी आपण सातत्याने पाहिली. याही वेळ आपण पाहताय हा बॉल मात्र उजव्याच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा, वाईड चाललाय, दबाव, प्रेशर मैदानाच्या आतमध्ये वाढत चाललाय. आता खरं तर कोपरलीचे पाटील म्हणत असे हितेश करतोय काय मैदानामध्ये, परंतु असं म्हणतात ज्याची जळतं त्याला कळतं. मैदानातलं प्रेशर तो आता हँडल त्याला करावं लागेल. एखादा जर का प्रॉपर बॅटला त्याच्या बॉल कनेक्ट झाला तर तो संपूर्ण प्रेशर रिलीज करेल एवढी क्षमता त्याच्याकडे आहे. आता शेवटचे काही बॉल विजयासाठी 10 रनची गरज. 8 बॉल आणि 10 धावा. हर्षल टू हितेश स्टेप आउट झाले. अजून एक निर्धाव चेंडू. वॉट मॅच, गुड कमबॅक. बॉलच्या तुम्हाला लाईन मध्ये यावं लागेल. डॉट बॉल आलाय, सामना संपलेला नाहीये. कोणीही कुठेही जाऊ नका, या सामन्याचा तुम्ही आनंद घेत राहा. शेवटचा बॉल या षटकातला आहे. 7 बॉल आणि 10 धावा. या प्रचंड गर्दीमध्ये या खरं तर केलोने नाईट स्पर्धेमध्ये एक वेगळा इतिहास आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल का खारकोपर संघाकडून, की सहजगत्या धावांचा पाठलाग केला जाईल. फुल टॉस आणि इथे दबावामध्ये मात्र हा निर्धाव चेंडू आला. रनआउटची विकेट देखील मिळाली. गोलंदाजी आवडली असं एकदा जोरदार होऊ द्या. कुरसाडी बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी तो अब हमारी. बघा शेवटचं षटक टाकलं होतं अंकुर पाटील निर्धाव. आता या षटकामध्ये 1 धाव खर्च केली वाईटची, परंतु गोलंदाजी भन्नाट राहिली ती म्हणजे हर्षलची. आता शेवटचे बॉल असतील 6, विजयासाठी धावा करायच्या 10. डीजे धावा. मुख्य प्रवेशद्वारावरती आपण गर्दी थोडी कमी करा. माझ्या प्रेक्षक बांधवांना विनंती असेल की आपण ज्या या स्टेअरकेसवर कृपया तिथून सुद्धा आपण हलायचं आहे. पाहुण्यांना येण्याचा मार्ग आपण अडवताय, तर जरा कृपया ते खाली करा आणि इथून थोडासा मार्ग खाली करून आपण बाजूला उभे राहण्याचा प्रयत्न करा, किंवा आमच्या स्टेजच्या इकडच्या समोरची या ट्रॉफी ज्या साईडला ठेवलेल्या आहेत तिकडे येऊन थांबा. तिथला थोडासा एरिया खाली करा. 6 चेंडूमध्ये आता 10 धावांचं समीकरण. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करणाऱ्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. मी मगाशी म्हटलं जर या मॅच मध्ये प्रयत्न सोडले खारकोपर संघाने तर त्यांना पराभवाला सामोरं जावं लागेल आणि शेवटपर्यंत जर का प्रयत्न केले तर हा सामना बनेल. परंतु मैदानामध्ये आपण पाहताय कोपरली संघाचा एक अतिशय विस्फोटक फलंदाज चरण मात्रे स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये असेल हर्ष मसाई. फुल टॉस बॉल. पहिल्या बॉलवरती चरणचं आक्रमण. सामन्याची हवा काढणारा हा षटकार आलाय श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस कोपरली टीमला. शेवटचे या ठिकाणी बॉल असेल 4, विजयासाठी 3 धावांची गरज. शेतकरी कामगार पक्ष कोपरली पुरस्कृत कोपरली 11 कोपरली आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा येत्या 26 जानेवारी ते 28 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला कोपरलीच्या मैदानात पाहायला मिळेल.
प्रथम पारितोषिक 50, द्वितीय पारितोषिक 25, तृतीय पारितोषिक 12,500 व मालिकावीरासाठी स्पोर्ट्स सायकल आणि स्पर्धेचे आयोजक असे स्वतः चरण म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी. शेवटचे बॉल असतील 4, विजयासाठी 3चं समीकरण. सामना संपलेला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय ज्युनियर हितेश म्हात्रे, नवोदित हितेश म्हात्रे आता आलाय. यावेळेस आपण पाहता 5व्या क्रमांकावरती. अंतिम बॉल असतील 4, विजयासाठी 3चं समीकरण. फुलर लेनचा बॉल होता. बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी आणि इथे मात्र विकेट. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 3चं समीकरण. बघा सामना संपलेला नाहीये. 3 बॉल 3चं समीकरण. शेवटपर्यंत संघर्ष. उपसरपंच विश्वासजी शेवकर यांचे ते आगमन. खरं तर युवा तरुण तडफदार असं हे नेतृत्व आहे. मग असे मी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत स्पर्धेचं अनाउन्समेंट केलं, लगेच ते व्यासपीठावरती आले आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 3 बॉल आणि 3चं समीकरण मैदानामध्ये आल्या. समोर पुन्हा एकदा चरण म्हात्रे. फुल टॉस बॉल, खराब चेंडू आणि त्याच्यावरती देखील केला प्रहार. दोन्ही स्टाईलने हा सामना संपवला चरण. प्रेक्षकांनी बाजूनी चालायचं आहे. मैदानामध्ये कोणीही जाऊ नये.